आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या वतीने आपण जर का बघितलं की धुळे जिल्ह्यामध्ये PM फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा हा जाहीर झाला, परंतु त्यामध्ये प्रमुख पीक असलेला कापूस, या कापसाचा पीक विमा अजून देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही। गारपीट झालेली जानेवारी महिन्यातली गारपीटीचा निधी येऊन देखील तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेला नाही। आणि जर का राज्यभर आपण बघितला तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी आहे। अनेक अटी व शर्ती या सरकारने या कर्जमाफीमध्ये घातलेल्या आहेत, परंतु या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी, कारण की आज नवीन वर्ष लागलेलं आहे, नवीन पेरणी सुरू झाली, परंतु अजून देखील त्या पीक विम्याच्या, गारपीटीचा, कर्जमाफीचा कुठलाच प्रत्यक्ष फायदा या शेतकऱ्यांना झालेला नाही। म्हणून आज शेतकऱ्यांच्या वतीने धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या वतीने संतप्त होऊन आज या जुलमी प्रशासनावरती, जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम करण्यात आलंय। जर कुठल्या अधिकाऱ्याला, कुठल्या आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला वाटत असेल की शेतकऱ्यांची ही थट्टा आहे, शेतकरी नाटक करताय असं वाटत असेल तर आम्ही आमच्याबरोबर 7-12 आणि उतारा आणलेला आहे। कोणी राजीनामा द्यावा आणि 2 वर्ष ती शेतीमध्ये राबून दाखवा, त्यानंतर त्यांच्या जवळ पर्याय उरतो म्हणजे तो फक्त फाशी, आणि तेच आम्ही आज घेण्यासाठी आलोय। तरी मी प्रशासनाला आणि शासनाला या माध्यमातून विनंती करतो, जर येत्या 7 दिवसामध्ये शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर मिळाला नाही तर धुळे जिल्ह्यातला शेतकऱ्याने पेटून उठेल आणि या सरकारला त्याचा आक्रोश झेपणार नाही।